काही झाडं आहे ना खरंच लावायला खूपच सोपे असते, पण ते आपण लावायला टाळतो. ही तुम्हाला कुठेही छोटीशी कटिंग दिसेल ना, तर ही इतकी जास्त लवकर भरते ना घरात, की हिला म्हणजे जागा थोडी कमी पडेल इतकी जास्त लवकर पसरते ही. आणि ही जी तुम्हाला दिसते ना, हे पर्समध्ये आहे आणि पर्सच्या छोट्याशा खिशात याची एवढी झपाट्याने वाढ झालेली आहे, ते पण तुम्हाला दाखवते. बघा छोटे छोटे पाईपमध्ये लावलेले आहे आणि याला मोठ्या कुंडीची सुद्धा आवश्यकता पडत नाही. तुम्ही पाईपमध्ये लावू शकता, पर्समध्ये लावलेले आहे मी 2. आणि इतके फुलं येतात त्याला आहे ना, सकाळी सकाळी फुलं इतके जास्त प्रमाणात राहत नाही, थोड्या वेळाने गेले पूर्ण फुलांनी. बघा हा पर्सचा एक खिसा आहे फक्त इकडचा पहिल्या साईडचा, आणि त्याला बघा इतके फुलं आलेले आहे. इथं बघा मेलीबग दिसले ना, तर मी असे काढत राहते. कीड दूर करण्यासाठी मी सर्वात सोपा उपाय हाच आहे की तो भाग काढून टाकते आणि स्वच्छ पाण्याने धुवून काढते. पहिले तरी मी बरेच काही काही टाकायची, म्हणजे असंच नीम ऑइल वगैरे, पण आता आजकाल हे असंच करत राहते. आणि आता बऱ्याच दिवसाचं कोणतेही कीड मारण्यासाठी मी उपयोग केलेला नाही. तसे मी ऑर्गॅनिक पद्धतीनेच करत होती आणि जास्तच प्रमाणात झाली तर मग ते झाड काढून टाकायचं, हा माझ्याकडे उपाय असते. आणि हे तुम्ही बघा छोट्याशा पर्समध्ये इतकी जबरदस्त ग्रोथ झालेली आहे. एका खिशामध्ये कटिंग खूपच लागलेली आहे आणि रंग बघा वेगवेगळे 2-3 रंगामध्ये आता तयार झालेले आहे. कधी-कधी वेगवेगळे रंगसुद्धा तयार होते, पॉलिनेटर करत असतात ते. आणि भरपूर फुलं येतात याला आणि छोटे-छोटे कुंडीत लागते, म्हणून इतकं सोपी आहे हे झाड लावायला. छोटी-छोटी कटिंग जरी मिळाली ना, किंवा एक झाड मिळालं ना, एकाच झाडापासून आपण असे अनेक करू शकतो. मी बघा किती केलेले आहे, कारण माझ्याकडे फक्त हे एखादं 2 झाडं होतं आणि त्याच्यापासून बघा मी हँगिंग प्लांटरही हे काही दिवसांनी इतके सुंदर दिसत ना. थोडा पाऊस आला पाहिजे, अजून पाऊस आला की अजून याची सुंदरता वाढते. आणि फुटलेल्या कुंडीतसुद्धा लावले बघा, बघू शकता. आणि हँगिंग प्लांटरमध्ये सुद्धा यावर्षी लावलेले आहे मी पहिलंच वर्ष असेल हँगिंग प्लांटरमध्ये असे फुलं झाडं लावण्याची. खूप सुंदर दिसतात. सकाळी सकाळी यांना बागेमध्ये मन प्रसन्न होते आणि यांना बघून खूपच आनंद होते मला तरी. तुम्हाला कसं वाटलं नक्की सांगा. धन्यवाद सर्वांचे मनापासून.